देखील केलेला पहिलं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक देखील पहिलं षटक येतोय. प्रथमेश म्हणजेच गणपती बाप्पा मोरया आज सुरुवात करतोय. स्वतःचं नाव देखील प्रथमेश आहे. श्री गणेशा करे. हो गुडलांवरचा चेंडू उचललाय, जातोय फाईन लेगला, जातोय सरळ प्रहार केलाय, आक्रमण केलंय, पहिला व्हायला येतोय चौकार. आणि कुटाकुटीचं षटक असतं देखील, खेळणं देखील तितकंच अवघड असतं. अभि पहिल्या चेंडूवरती मोठा आक्रमण, आखोटप्याचा चेंडू होता. हो 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 सुरेख चेंडू, आखोटप्याचा चेंडू होता. मागे राहिला चेंडू, खेळपट्टीवर जसा चेंडू पडला तसा विसावला. एकच कमी गतीचा राहिला चेंडू आणि विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू, मोठा प्रहार केला, चौकारात रूपांतर केलं, स्वागत केलं, खाता देखील ओपन केला आपल्या संघाचा. दक्ष 11 आणि प्रथमेश कडून दुसरा चेंडू फेकला गेला. सुरेख चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा मोठं रणपाय मार्गस्थ होतोय. प्रथमेश आखोटप्याचा चेंडू, हो क्या बात आहे, सुंदर सुरेख चेंडू पाहतोय, पण खराब एसटी रक्षणाच्या माध्यमातून इथे धावेमध्ये रूपांतर होतोय. एक धाव प्राप्त होईल एका धावेने. बॅटकट आहे, लेग बाईज आहे, पंच सांगायचं आहे लेग बाईज. बाईज चला, बाईच्या रूपाने एक धाव प्राप्त होईल. एका धावीच्या मध्ये धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते 5. तीन चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं चौकारामध्ये, तदनंतर निर्धाव चेंडू, तदनंतर आपण पाहिला बाईच्या रूपाने एक धाव प्राप्त झाली. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. प्रथमेश चेंडू फेकेल. ओहो सन्मानाने खेळलाय. सन्मान किती मात्र, धावूया की नको धावूया, पण इथे धावबाद होईल का? पंचांचा आकाशाकडे बोट आणि पहिली विकेट गारत बॅक टू द पॅव्हलियन होतोय. त्याला क्रॉस करून चेंडू फेकलाय आणि जोरदार प्रहार करायच्या नादामध्ये हा चेंडू मात्र निर्धाव काढलाय. बॅट्समन काही समजू शकला नाहीये. ऑफ कट मारायच्या तयारीत होता, परंतु बॅट्समन नेम 12वा खेळाडू द्यायचा आहे दक्ष 11 संघाने. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज बॅट्समन साठी. बघूया काय करतो या चेंडूवरती. फुल टॉस, त्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट झालेली आहे. फिल्डरने चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय आणि पहिल्या षटकाचं या ठिकाणी समाप्त झाले. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची झालेली धावसंख्या 6 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं, परंतु प्रथमेशने चांगली गोलंदाजी करून जखडून ठेवलंय फलंदाजांना आणि अवघ्या 6 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. गणेश आणि आभी. बघूया काय करतोय दक्ष 11 संघासाठी. पहिलं षटक संपलंय आणि अवघ्या 6 धावा देऊन प्रथमेशने चांगली चुणूक दाखवले, चांगली गोलंदाजी केले आणि दुसरं षटक घेऊन आलंय अभि रहाटे. बघूया एक युवा खेळाडू दापोली तालुक्यातील संघाचा खुद्द कर्णधार अभि
गोलंदाज अभि पहिला चेंडू फेकेल गणेश साठी जोरदार प्रहार केलाय ऑफ साइडच्या दिशेने हा मला वाटतंय 1 बाउन्स 2 बाउन्स नाही 2 धावा मात्र या ठिकाणी घेण्यात यशस्वी झालाय गणेश कोणतीही घाई नाहीये संत गतीने सुरू असलेला सामना रेषा ओलांडल्याशिवाय धाव होत नाही आणि काहीतरी केल्याशिवाय नाव होत नाही या ठिकाणी काहीतरी आपल्याला करावं लागेल संघासाठी गावासाठी आणि टीमसाठी बघूया खुद्द कर्णधार अभि आता कसा चेंडू फेकतोय आणि त्याचा सामना कोणत्या प्रकारे करतोय अभि विरुद्ध अभि चेंडू सरफटत गेलाय खेळाडू पॉवर प्ले मध्येच थांबलाय आणि त्या चेंडूवरती मात्र 1 धाव पूर्ण झाले अभि संघाची वाढलेली धाव संख्या 9 धावा 1 विकेट या ठिकाणी फुल टच चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण करून चेंडू रोखलेला आहे 1 आणि 2 धावा एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये हाणामारी करावी लागेल 4 षटकांचा हा सामना आहे आणि आपल्याला त्यासाठी जास्तीत जास्त धावा काढणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा झेलबाद होऊ शकतोय आणि हा चेंडू निसटलाय जीवदान दिलाय फलंदाजाला आणि या ठिकाणी मात्र धावचीत झालाय फलंदाज दाखल आहे आता मैदानामध्ये दाखल होतोय नवा खेळाडू आपण पाहतोय गणेश आपण पाहतोय अभि याचं सुंदर असं षटक हाताळतोय अभि 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय चेंडू फेकला यॉकर चेंडू होता हो सुरेख एक गती दिली चेंडूला यॉकर चेंडू होता एष्टा उद्ध्वस्त करायचा मानस होता पण नाही सुरक्षित क्रीज वरती आपण पाहतोय गणेश निघून गेला सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये पुन्हा अभि गोलंदाजी मार्क वरती फुल टॉस चेंडू उडवला हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जातोय पण नाहीये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आपण पाहतोय तत्पूर्वी पुरेसा वेळ मिळाला दोन्ही फलंदाजांना आणि वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होते 13 1-3 लॉस ऑफ 2 विकेट 2 विकेट माघारी परतले आपण पाहिला पिंट्या देखील माघारी परतला सलामीवीर दोन्ही माघारी परतलेले आहेत आता मैदानामध्ये दाखल होतोय तर आपण जोडी पाहतोय मैदानातली गणेश आणि त्याचा पार्टनर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहे तर 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय विराज गोलंदाजी मार्कवरती विराजला आपल्या गोलंदाजी मार्कवरती विराजमान व्हायचं असेल तर थोडेसे टिचून भेदक गोलंदाजी करावी लागेल थोडीशी संत गतीने चाललेला सामना आणि फलंदाजांना काहीसा अजूनही सूर गवसलेला नाहीये पहिला जर आपण चेंडू पाहिला आक्रमण पाहिलं चौकार आला तर नंतर आता पाहतोय अगोदरचा चेंडू होता क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होतोय शरीर एसटी वरती चेंडू आदळतोय निर्धाव चेंडूची सांगता सुंदर सुरेख चेंडू विराज काहीसा भारी पडतोय फलंदाजावरती पहिला चेंडू सुंदररित्या हाताळला विराजने चेंडू फेकेल हो हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये लॉंगला आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा घ्यायचा प्रयत्न होता अयशस्वी ठरला थांबवलं गणेशने आणि 1 धाव नक्की मिळाली एका धावेच्या मध्ये धावसंख्या झाली 14 धावा धावफलकावरती 1 फॉर लॉस ऑफ 2 विकेट धावफलक काहीसा हलता ठेवता आपल्याला पाहायला मिळतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे 4 षटकांचा सामना आहे 4 षटकांमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा असणं फार गरजेच्या होत्या हो उचलला चेंडू क्रॉस द लाईन जातोय सरळ काऊ कॉर्नरला पण क्षेत्ररक्षक तैनात आहे अडवलं जातंय रोखलं जातंय चेंडू
2 धावा नक्की मिळवल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते 16 आणि आपण पाहतो हा देदीप्यमान दिमागदार DPL चा 16. धावसंख्या देखील 16 झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 16 आणि हा स्पर्धा देखील 16 स्पर्धेचा 16 आपण अनुभवतोय. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहे. अतिरिक्त धावा येतात. अव्वांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 17. 1-7 लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक विराज याचा मार्गस्थ सुंदर हाताळतोय पण काहीसा दिशा भरकटली या चेंडूवरती आणि अतिरिक्त धाव प्राप्त झाली. चेंडू फेकेल. गुडलेनवरचा चेंडू उठवण्याचा प्रयत्न होता. शोधायचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली. चेंडूवरती वेगाने आला क्षेत्ररक्षक आणि 2 धाव देखील पूर्ण केल्या. बिटवीन द रनिंग फार टेनिस क्रिकेटमध्ये अशी रनिंग फार महत्वाची आहे. बिटवीन द रनिंग फार महत्वाची असते. ही अंडरस्टँडिंग फार महत्वाची असते. त्या दोन्ही खेळाडूंमध्ये या बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिटवीन द रनिंग गुड रनिंग पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. धावफलक देखील हलता ठेवला जातोय आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या 19. 1-9 लॉस ऑफ 2 विकेट. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक विराजचं. फुलटॉस चेंडू घेता आला असता पण नाहीये. समजला नाहीये. बॅटच्या रडारवरती आला नाही. टायमिंग इथे मात्र चुकतोय. मित्रांनो आयुष्यामध्ये टायमिंगला फार महत्व आहे. मग तो अभिनेता असो किंवा क्रिकेटर. जर तुमचा टायमिंग चुकला तर क्रिकेटरचा शॉट चुकतो आणि जर तुमचा टायमिंग जर हुकला तर मात्र अभिनेत्याचा विनोद देखील हुकतो. म्हणून लाईफमध्ये आयुष्यामध्ये टायमिंगला फार महत्व आहे. तो टायमिंग मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. या बॅटरमध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धावफलकावरती घेऊन जातो. धावफलकावरती धावा होत आहेत त्या एकूण 20 धावा आणि 2 गडी बाद. डीजे थोडासा समज आलेला नाहीये दोन्ही खेळाडूंना आणि मात्र गोलंदाजांनी या ठिकाणी फायदा उचललाय विकेटचा. पुन्हा एकदा संदेश. पुन्हा एकदा अंपायरचे हात भूमी समांतर आणि धावा अवांतर. सोय चेंडू या ठिकाणी 1 धावेची भर. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं षटक
काही चेंडू शिल्लक. संदेश पुन्हा एकदा सज्ज आपल्या टीमसाठी आणि पुन्हा एकदा लो फुलटॉच. या ठिकाणी एक धाव झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तीही धाव पूर्ण झालाय. गचा क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी नजराना पाहायला मिळाला. 2 धाव घेतल्यात. मुंबई सारख्या महानगरामध्ये दापू प्रीमियर लीग पर्व 4 या ठिकाणी संपन्न होत असताना पहिला सामना तृष्णा 11 आणि दक्ष 11 आणि पुन्हा एकदा झेलबाद होण्याच्या तयारीत आणि पुन्हा एकदा झेलबाद. चौकार, फक्त एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचलेली आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही धावसंख्या चार षटकांमध्ये झालेली धावसंख्या ही नाममात्र आहे. बघूया, क्रिकेट हा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. हार जीत हे सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत पुन्हा एकदा जोरदार प्रहार. या ठिकाणी मात्र 4 धावा मिळू शकतात नाही आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आल्याने तो चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत दोन्ही फलंदाज. या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाले आणि दक्ष 11 संघाची झालेली धावसंख्या 28 धावा आणि तृष्णा 11ला या ठिकाणी जिंकण्यासाठी आव्हान दिलंय 29 धावांचं. चला मित्रांनो, आपण मध्यंतरामध्ये आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक देखील करणार आहोत आणि पुढील होणारा सामना आहे आद्या अंशिका वॉरियर्स आणि प्रतिस्पर्धी संघ आहे आराध्या आयांश 11. दोन्ही संघाचे संगणकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे, त्वरित व्हायचं आहे आणि तुम्हाला विनंती असं की नाणेफेक झाल्यानंतर वेळ दिला जाणार नाही आहे, त्वरित आपला निर्णय देखील कळवायचा आहे. त्यामुळे आधीच विचार करून या की नाणेफेक माझ्या बाजूला लागला की काय निर्णय असू शकतं आणि नाणेफेकीचा कौल न लागल्यानंतर माझा कौल काय असू शकतं हे डिस्कस करून यायचं आहे. चला, जास्त वेळ दिला जाणार नाहीये कारण महत्त्वपूर्ण सामने देखील आहेत. पहिली लढत अतिशय धीम्या गतीची आपण पाहिली मित्रांनो. 4 षटक फेकले गेले. 4 षटक एक प्रभावशाली षटक राहिलेले आहेत आणि या प्रभावशालीमध्ये षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 28 धावसंख्यावरती आपण पाहिल्या. 28 धावा काहीसं छोटंसं जरी धावसंख्या असली तरी क्रिकेट आहे, क्रिकेटचं हे एक युद्ध आहे आणि क्रिकेट म्हटलं, युद्ध म्हटलं की इथे संघर्ष आला आणि या संघर्षातून निर्माण होणारा जो आपण मानकरी पाहणार आहोत आणि त्याचीच आतुरता लक्ष केंद्रित सगळ्यांचं होते. सर्व क्रिकेट रसिक देखील पाहतायत की DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आपण पाहतोय. यानंतर होणारा पुढील सामना आहे आद्या अंशिका वॉरियर्स आणि आराध्या आयांश 11. या दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती आहे की आपण प्लीज आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. चला, क्षेत्ररक्षण सजवा. दक्ष 11 यांना विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण सजवा. वेळ फार कमी आहे. 24 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट सेट केलं आहे आणि काय रणनीती असू शकते या पहिल्या सामन्याची. मी नेहमीच देखील सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा गड किल्ले जिंकले ते केवळ न केवळ फक्त नियोजन, मॅनेजमेंट, रणनीती यांच्या जोरावरती जिंकले आणि क्रिकेट हा देखील एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये रणनीती असणं फार गरजेचं आहे. मॅनेजमेंट, नियोजन असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट हे देखील युद्ध आहे. आपण मैत्रीपूर्ण जरी लढत असली तरी महत्त्वपूर्ण मानली जाते कारण क्रिकेट हे एक युद्ध आहे. क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघ म्हणूनच खेळला जातो कितीही मैत्री असली तरीही, कारण आपल्या संघाच्या नावासाठी खेळलं जातं. प्रत्येकाचे एक स्किल, कौशल्य, गुणवत्ता, टॅलेंट दाखवण्याचा व्यासपीठ मानला जातो. DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025 4थं पर्व आपण पाहिलं. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत मुंबईमधील आपण ही स्पर्धा पाहतोय. सह्याद्री क्रीडांगण, चेंबूर, टिळकनगर मधील ही स्पर्धा आपण पाहतोय. हा सर्कल देखील पाहतोय खेळपट्टीवरती. चला, प्राचारण करा. फलंदाज विनंती आहे. चला, या मध्यंतरामध्ये आपण नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. आद्या अंशिका वॉरियर्स आणि आराध्या आयांश 11 यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज.
ओके, क्षमा असावी, थोडंसं चेंजेस होतोय. रांगळे फायनान्स ग्रुप विरुद्ध द हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल. दोन्ही संघाचे संगणकांनी नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज. रांगळे फायनान्स ग्रुप द हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल. सांगा तुम्ही तसं करा. तृष्णा 11 संघाला 24 चेंडू आणि 28 धावांचं माफक आव्हान या ठिकाणी दक्ष 11 संघाने दिलंय. परंतु पहिला सामना, पहिली लढत या ठिकाणी होत आहे, त्यामुळे कोणताही दोन्ही संघ रिस्क घेणार नाहीये, कारण पहिला सामना जिंकणं फार गरजेचं असतं. अपयश ही यशाची पहिली पायरी असली तरी पण पहिला विजय या ठिकाणी संपन्न करणं आणि नॉकआउट राऊंडमध्ये पोहोचणं हे दोन्ही संघाचं लक्ष असेल. टार्गेट मात्र 28 धावांचं आहे आणि समोर 24 चेंडू आहेत. बघूया दक्ष 11 की तृष्णा 11, पहिला विजय कोण संपन्न करतोय ते. 28 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे. यानंतरचा होणारा सामना रांगळे फायनान्स ग्रुप द हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल या संघाच्या दरम्यान दुसरी लढत होईल प्लीज. चला दोन्ही कर्णधार विनंती आहे. 29 टू विन, 24 बॉल्स, 24 चेंडू मध्ये 29 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. पहिलं षटक घेऊन येतोय गणेश. चला पण नाणेफेक कक्षामध्ये दाखल होते. चला आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल. जिजा मेडिकल, रांगले 11 आणि जिजा मेडिकल्स यांच्या दरम्यान द हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल यांच्या दरम्यान पहिला चेंडू होता. क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता, जातोय फाईन लेगला जाताना चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक देखील पाहतोय. 2 धावा मात्र नक्की मिळतील. 2 धावेच्या मदतीने खाता देखील ओपन केला आपल्या संघाचा. सुंदर रणनीती पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्ही आयुष्यामध्ये जर आभाळ एवढी उंची गाठाल ना, जर गाठली तर आपल्या जन्मभूमी आणि आई वडिलांना मात्र विसरू नका. आणि हे आभाळ एवढी उंची गाठण्याचं व्यासपीठ अर्थातच DPL दापोली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमींचा उत्साह इथे मात्र झेप घेऊ शकला असता, झेल होऊ शकला असता. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो, पण कॅच सोडा आणि मॅच देखील सोडा असं समीकरण देखील बनू शकतं. मित्रांनो, तुम्ही आयुष्यामध्ये 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका. रांगे फायनान्स आणि जिजा मेडिकल्स, चला नाणेफेकीसाठी या प्लीज. हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल्स. बॅटची गाडा घेतली, निघून जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदत धावसंख्या देखील वधारेल, पुढे सरकेल. आपण पाहतोय 29 धावांचा टार्गेट सेट केलाय. 24 चेंडू मध्ये 29 धावा गरजेच्या आहेत आणि एकेरी दुहेरी धावांवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये भर दिला जातोय. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर हानामारीचं कुटाकुटीचं षटक म्हटलं जातं, पण एकेरी दुहेरी धावांवरती हे समीकरण आपण पाहतोय. चला जाऊया आपण नाणेफेक कक्षामध्ये. जोरदार टाळ्या वाजवा. दुसरी लढत होते रांगे 11 विरुद्ध हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल यांच्या दरम्यान. प्रशांत सरांचा संघ आपण पाहतोय. शुभेच्छा खूप साऱ्या तुम्हाला देखील सर, शुभेच्छा. 15 मिनिटांमध्ये 3 षटक होणं फार गरजेचं आहे. तर नाही झाले तर एक प्लेयर्स तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील. चला 4 षटकांचा सामना असेल. चला आपण नाणेफेक कक्षामध्ये जातोय. सर आपला रांगळे असू शकेल आपला. टॉस उडवल्याच्या नंतर सांगेन, कारण ते सिक्रेट असेल.
कारण अजून टॉस उडवायचा आहे. समोरच्या पण फिल्डी टीमचं पण आम्हाला जाणून घ्यायचं की काय आणि हे असेल ते. तर टॉस झाल्याच्या नंतरच मी माझा निर्णय कळवेन. नक्कीच. सर्वप्रथम आपण नाणेफेकी देखील करू, त्यानंतर आपण चर्चा करू, मुलाखत देखील घेऊ आणि मतं देखील जाणून घेणार. चला नाणेफेकीकडे वळूया. कोण मागणार आहे? टेल. रांगळे फायनान्स यांच्याकडून नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. काय वाटतं? सर्वप्रथम गोलंदाजी घेतलेली आहे आपण. आता आपण पहिल्या गोलंदाजी घेऊन 28 धावांवरती रोखलं गेलं पहिली सलामी लढत. आता तुम्ही समोरील संघाला जिजा मेडिकल या संघाला किती धावांपर्यंत रोकाल? समोरचा संघ पण खूप चांगला आहे. त्यांच्या टीममध्ये सगळे एक्सपिरियन्स पर्सन्स आहेत. तर आम्ही खूप कमी स्कोअरमध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न करू. अर्थातच जर बॉलिंग आमची झाली तर चांगलीच मॅच होईल आमची. नक्कीच. दोन्ही बलाढ्य संघ देखील आहेत. त्यानंतर जातोय जिजा मेडिकल या संघाचे संघनायक प्रशांत सर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर सर काय वाटतं यांची गोलंदाजीवरती तुम्ही कितीपर्यंत धावा आपण जमा करू शकता, किंवा या क्रिकेटचं ब्रह्मास्त्र एक तर आपण म्हणतो एक गोलंदाजी असतं आणि तुमच्याकडे असा कोणता फलंदाज आहे त्यांच्यावरती तुमचा विश्वास असेल? हॅलो. सो बघायला गेलं तर माझ्याकडे तीन चार प्लेयर आहेत चांगले, पण जास्त कॉन्टॅक्टमध्ये नसल्यामुळे हे नाही करू शकत. 2 प्लेयर आहेत त्याच्यावरती मी भरोसा करू शकतो. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. चला जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. कॉमेंट्री बॉक्स ओ टू द भावीजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या झाले 7 आणि एक गडी बाद झालाय. अभिषेक रहाटेच्या रूपानं खुद्द कर्णधार माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र विनेश. बघूया विनेश काय करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. याचं नाव काय बॉलरचं? गोलंदाज नेम केतन आणि विनेश यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. चेंडू फेकलाय. हा पिच आणि पंचांच्या हात भूमी समांतर. धावा अवांतर. सुरेश चेंडू एका धावसंख्येत भर. 8 धावा. आता मात्र 8 धावा म्हटल्यानंतर कुणाची वाट लागते बघावं लागेल. हाणामारीचं षटक संपलंय. या ठिकाणी दुसरं षटक बुद्धीनं आणि चातुर्यानं खेळण्याचं षटक, कारण या षटकात काही होऊ शकतं. विकेट जाऊ शकतो, रन्स येऊ शकतात आणि चेंडू गेलाय सीमापार. मला वाटतं नाही, हा झेलबाद झालाय. जाल में मछली फसी. आपण पाहतोय धावफलकावरती धावा अवघ्या झालेल्या आहेत. त्या म्हणजे 8 धावा धावफलकावरती आपण जोडल्या गेलेल्या आहेत. 29 धावांचं लक्ष्य टार्गेट आहे आणि ते ध्येयाचा पाठलाग जर करायचा असेल तर थोडासा धावफलक देखील हलता ठेवावा लागणार आहे, कारण जर आपण सरासरी पाहिली तर वाढत जाणारी ही सरासरी आपण पाहतोय. हो, गुल्डेनवरचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन शरीरयष्टीवरती आदळला, पण 1 धाव नक्की मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरकेल. धावसंख्या होते 9 धावा धावसंख्येवरती आपण पाहतोय. सुंदर रणनीती देखील पाहतोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय आणि हे एक देदीप्यमान नियोजन देखील आहे सगळ्यांचं. ही आकर्षित करणारी ट्रॉफी खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं ही लक्ष केंद्रित करते, लक्ष वेधून घेते, कारण ही चमचमती ट्रॉफी मानली जाते. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची मानली जाणारी दापोली तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित असणारी स्पर्धा DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025. हो, यावर चेंडू होता. सन्मानाने रखडून दिलाय. धावबाद होऊ शकला असता जर चेंडू अडवला असता तर. 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. मित्रांनो, आयुष्यात येणारा प्रत्येक वादळ हा उद्ध्वस्त करायला येत नाहीये, तर आपली संघर्षाची ताकद निर्माण करायला येत असतात.
हे वादळ एक वेगळी दिशा देण्यासाठी येत असतात. अगोदरचा चेंडू होता, एक ऑप्टमच्या बाजूने बाहेरून जाताना चेंडू होता, बॅटवरती आला, ढकलून द्यायचा प्रयत्न, ताकद नव्हती, बॅटच्या रडार मध्ये आला नाही आहे. एक धाव नक्की मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 1-1. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, 12 धावा धावफलकावरती, 29 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक आपण पाहतोय, अजूनही प्रगती पथावरती 12. 1-2. चेंडू फेकेल, गुडलेनवरचा चेंडू ढकलून दिलाय गलीमध्ये, फाईन लेगला जाताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण, सुरक्षित पोहोचतोय फलंदाज, कोणतेही नुकसान नाहीये, धक्का नाहीये. आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या 1-4. 14 धावा धावफलकावरती, 29 धावा, 24 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट सेट आहे, अजूनही कोणतीही रिस्क घेतली जात नाहीये, कारण एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. 24 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण काहीसं अवघड जरी नसेल तरी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, अनिश्चितीचा खेळ मानला जातो क्रिकेट. चेंडू फेकेल, अगोदरचा चेंडू होता, ताकद लावले, क्रॉस द लाईन खेळलाय, शतरक्षक तैनात आहे आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत का पाहायचंय, पण नाही, सुरक्षित, पंचांचा कोणतीही हालचाल नाहीये. दाद मागितली जाते पंचांकडे, पण मित्रांनो 2 ठिकाणी अपील केली जाते, एक क्रिकेटच्या मैदानामध्ये अपील केली जाते आणि एक कोर्टामध्ये अपील केली जाते. आज या क्रिकेटच्या मैदानामध्ये अपील करताना पाहतोय पंचांचा कोणतीही हालचाल होत नाहीये. आणि षटकाची देखील समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या एकूण 16. 16 धावा. बरोबरीच सामना सुरू आहे. मला वाटतं तृष्णा 11 संघाच्या सुद्धा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 झाल्या होत्या आणि आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे दक्ष 11 संघाला. आणि तिसरं षटक घेऊन आलाय तृष्णा 11 संघाकडून. खेळाडूने मैदानावरती संकेत आणि हर्षद सज्ज आहेत सामना करण्यासाठी. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. लक्ष माफक आहे, परंतु पहिला सामना, पहिलं प्रेम कधी विसरता येत नाहीये. यश अपयश हार जीत ही आहे, परंतु सामना लढणं, संघर्ष करणं, लढाई देणं हे खूप असतं. आणि हा बॅट कट लागून चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खरोखरच आता मात्र सर्वांच्या दिलामध्ये, हृदयामध्ये झापूक झुपूक झालेला आहे, कारण पुन्हा एक गडी बाद झालाय आणि माफक आव्हान असणार आता मात्र कठीण होत चाललंय. 11 चेंडू आणि 13 धावा. अनिकेत निघालाय आपल्या संघाला विराजमान करण्यासाठी, परंतु बघूया कोणत्या पद्धतीने तो चेंडू खेळून काढतोय. तृष्णा 11 संघाकडून एक घातक गोलंदाज या ठिकाणी आलाय आणि पहिल्याच चेंडूवरती एक गडी बाद केलाय, झटका दिलाय. दक्ष 11 संघाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अनेकेसाठी त्याने जोरदार लगावलाय लेग. अरे वा, क्या बात आहे, जबरदस्त खेळ या ठिकाणी टिकलाय. चेंडू 6 धावेने भिरकावाच्या नादामध्ये मात्र पुन्हा एक फलंदाज बाद झालाय आणि एक
अवघड असणारा झेल मात्र या ठिकाणी फिल्डरने सोपं करून आपल्या संघाला विजयपथावरती नेऊन सोडलंय. आता मात्र संघाची बिकट अवस्था झालेली आहे आणि या घातक गोलंदाज आकाश या ठिकाणी आपल्या संघासाठी हुकमत गाजवत निघालाय. साहिल, बघूया साहिल काय करतोय. धाव संख्या वाढत चालले, चेंडू कमी होत चाललेत. आकाशने मात्र लगातार 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत आणि संघाला काहीस बॅक फूट वरती ढकललंय. पुन्हा एकदा आकाश आणि स्पीडअप असलेला चेंडू फेकलाय. 1 धाव त्या ठिकाणी सहज मिळाले तृष्णा 11 संघाला. संघाची वाढलेली धावसंख्या, वधारलेली धावसंख्या 17. आता मात्र कोणा खतरा आहे बघूया, दक्ष 11 संघाला की तृष्णा 11 संघाला. आकाश पुन्हा एकदा सज्ज. हळूहळू पिच विकेट या ठिकाणी सनसनीत होताना फुलटा चेंडू विरकावलाय. पुन्हा एकदा जाल में मछली फसी. नेऊन ठेवलंय. आता मात्र लक्ष आव्हान या ठिकाणी अवघड होताना तृष्णा 11 संघासाठी. रणजित, बघूया रण मैदानावरती रणजित काय कामगिरी करतोय. तो आपला हा रणसंग्राम दापोली प्रीमियर लीग पर्व 4 या पहिल्या सामन्याची काय समाप्ती होते, काय समारोप होतोय हे पाहणं मात्र सगळ्यांसाठी मनोरंजनात्मक आणि रोमांच उभं करणारी मॅच. दक्ष 11 आणि तृष्णा 11 यांच्यामध्ये रंगत असलेली ही मॅच. पुन्हा एकदा आकाश सज्ज. 3 विकेट ऑलरेडी त्यांनी टिपलेल्या आहेत. एक सन्मानजनक धाव काढून पुन्हा 1 धावेची भर धाव खात्यामध्ये जोडलेली आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची या ठिकाणी गरज आहे तृष्णा 11 संघाला. 12 चेंडू 13 धावांची गरज असताना मात्र समीकरण बदललंय. समीकरण या ठिकाणी खूप फरक पडलाय. तो म्हणजे 11 चेंडू आणि 7 धावा. एक उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आकाश दक्ष 11 संघाच्या खेळाडूने. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायच्या नादामध्ये 1 बाउंड 2 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये गेलाय आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना रोखलंय, थांबवलंय. आता मात्र पहिल्या 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची झाली धावसंख्या 19 आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मनीष, काय वाटतंय? खरंच जर पहिली सलामी लड़त देखील है, किसी भी कार्य में एक्सपर्ट बनने का है तो एक ही तरीका है, हर दिन की प्रॅक्टिस करो. इथं प्रॅक्टिस फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आणि 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. तर जरी मोठे फटके जरी आले नाहीये तर प्रत्येक चेंडूवरती धाव घेणे फार महत्वपूर्ण असेल. 81 जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन देखील 5 गडी माघारी परतलेले आहेत. 5 गडी माघारी परतल्यानंतर आता ही महत्वपूर्ण जबाबदारी असेल ती ह्या दोन्ही जोडीची. आता विकेटचं फार टिकवणं, सुरक्षित असणं फार गरजेचं देखील आहे. महत्वपूर्ण आणि निर्णायक षटक घेऊन आला आहे तो गोलंदाज आहे सूरज. सूरजला जर सूर्यासारखं तळपायचं असेल ना तर स्वतःला जावं लागेल आणि करो या मरो या पद्धतीने हा सामना जिंकावा लागेल. लीग स्पर्धा आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला पॉइंट्स मिळणार आहेत हा सामना जिंकल्यानंतर. हे 4 गट, 4 गटातील हे प्रत्येक पहिल्या फेरीतील सामने चालू आहेत. आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना, पाठलाग करत असताना आता समीकरण बदललंय. 6 चेंडू 10 धावांची गरज. सूरज चेंडू फेकेल. स्लोअरचा चेंडू, आकडव्याचा चेंडू बाहेर जाणारा. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर, धावा येतात अवांतर धावेने भर पडते. मित्रांनो, हेच अशी गोलंदाजी केली तर नक्कीच समोरील संघाला तुम्ही विजयाकडे घेऊन जाऊ शकता. कारण कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला समजावा, स्वतःला एक सामर्थ्यशाली बनवा, स्वतःच्या मनगडामध्ये आत्मविश्वास निर्माण करा. सूरज चेंडू फेकेल. हो, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा अचूक पाहतोय. कमबॅक केलं सूरजने स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती.
आणि जखडून ठेवलं, थांबून ठेवलं. पहिला चेंडू आपण पाहिला स्क्वेअर चेंडू, समीकरण बदललं, लगेच समीकरण बदलते, चित्र आपल्याला पाहायला मिळतात बदलताना सातत्याने. आता 5 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा सूरज गोलंदाजी मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. स्लोअरचा चेंडू होता, क्या बात, सुंदर पण नाही, पंच खराब चेंडू सांगतात पंचाने दिलेला निर्णय अंतिम असेल याची देखील नोंद घ्यायची. कोणतीही डिस्कस होणार नाहीये मित्रांनो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण खेळतो, पाहतो आणि कित्येक तरी कॅमेरा असतात आणि टिपले देखील जातात, तरी देखील सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूला अनेक वेळा आऊट नसताना देखील आऊट दिलेला आहे. आपण देखील पाहतोय आपली स्पर्धा देखील 2 कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते. हे क्षण टिपले जात आहेत. सूरजच्या सुंदर गोलंदाजी हाताळतोय सूरज. चेंडू फेकेल, गुडलेनवरचा चेंडू उठवण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का, पण नाही. तू मी समा इथे मात्र घाई आणि संकटात येते घाई. विकेटचं पतन, बॅक टू द पॅव्हेलियन. यानंतर होणाऱ्या सामन्याचे जे नाणेफेक झालेले आहे त्यांनी दोन्ही संघाचे रांगळे इलेव्हन्स आणि जिजा मेडिकल दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे, तयारीत राहायचं आहे. चला 4 चेंडू 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावांची गरज. काय समीकरण असेल. चेंडू फेकेल, इथे ऑप्टमच्या बाहेर ढकलला, पुश करा आणि खुश राहा. चेंडू मागे आपण शतरक्षक पाहतोय, धावतोय, पळतोय, पण थांबेल का पाहायचंय, पण जातोय सरळ सीमा रेषे पार. यह छत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा. समीकरण बदललं. 4 धावेच्या मदतीने धाव झपाट्याने पुढे सरकली, विजयाकडे मार्गस्थ झाला धाव फलक. आणि आता समीकरण बदलते. 4 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावांची गरज. मित्रांनो, खचून जायचं नाही. कठीण काळ, काळ आणि वेळ नेहमीच बदलत असतात. तुम्ही ठेवायचा असतो तो फक्त संयम. संयम फार महत्वाचा आहे. हा संयम तुमच्यामध्ये संघर्ष, एक प्रेरणा निर्माण करत असतो. आणि स्वतःच्या मनगटात जर आत्मविश्वास असेल तर हा आत्मविश्वास तुम्हाला संघर्ष करण्याची ताकद देत असतो. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य बनत असतं. आता तेच पाहायचं कोणामधील हे सामर्थ्य, सूरज की बॅटर. अगोदरचा चेंडू होता, फक्त पुश केलंय, खुश ठेवलंय संघाला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील सहजरित्या यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेच्या मध्ये समीकरण बदलते, समीकरण होते. फक्त 1 धावेची गरज. धाव फलक समान धाव संख्या झालेली आहे. फक्त 1 धावेची गरज. मित्रांनो, कठीण काळात स्वतःला भक्कम बनवा, कारण रम पिऊन गम जात नसतं. त्यामुळे कठीण काळात, संघर्षाच्या काळात स्वतःला भक्कम बनवा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जय पराजय होत असतं, पण ही लीग स्पर्धा आहे, तुम्हाला पुन्हा नव्याने संधी प्राप्त होणार आहे. 1 धावेची फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटी क्रिकेट आहे. सूरज देखील दमदार आहे, भेदक गोलंदाजी करण्यात माहीर आहे. सातत्याने गतीमध्ये परिवर्तन देखील पाहिलं आपण सूरजच्या गोलंदाजीवरती. चेंडू फेकेल सूरज, ढकलून दिलाय, धावत होईल का पाहायचंय, पण 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने विजय संपादन केला. पहिला वाहिला विजय ज्याच्या नावावरती जातोय तो आहे तृष्णा 11. जोरदार टाळ्या वाजवा.